एबी फायटरच्या संघाचा कोणाचा मोबाईल राहिला असेल तर घेऊन जायचा आहे. पंचांकडे तुम्ही मोबाईल दिला होता. अजंगच्या खेळाडूंना विनंती आहे, तुमचा कोणाचा मोबाईल राहिला असेल तर तो घेऊन जायचा आहे. महत्वपूर्ण सामना आहे. दोघेही संघ आपले वैयक्तिक एक सामने हरलेत. हर्ष 11 नाशिक वर्सेस छत्रपती 11 सटाणा. राहुल पवार आपल्याला फलंदाजी मार्क पर स्ट्राइक पर असेल तर नॉन स्ट्राइक एंडला विकी धोत्रे. सहा षटकांचा सामना आहे. पहिला बॉल येतो उजैरच्या माध्यमातून हाताळला जातोय. उजैरचा हा पहिला बॉल राहुल पवार याच्यासाठी. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू असेल. या सामन्याची सुरुवात इथे निर्धाव चेंडून झाली आहे. शुभम बोलतोय. बोल. चालेल. काय झालं? पहिला बॉल डॉट, दुसरा वाईट, दुसरा वाईट, तीनच बॉल.
चला आयोजकांना विनंती असेल की मागच्या झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे. मागची जी मॅच झाली होती ती मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कुणाल आखाडे. विनंती असेल की त्याने यायचं आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. स्पीकर पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळून काढलाय कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये. लागोपाठचे 3 चौकार आपल्याला त्याच दिशेत विकी धोत्रेने खेळून काढलेले दिसत आहे. सुबोध मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. सुबोध एस कॅमेरामॅनला विनंती असेल की त्याने व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय. आपण बघतोय आयोजकांच्या वतीनं दर्जेदार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. एक क्वालिटी टी शर्ट आणि सामनावीराचा चषक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय कुणाल आखाडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर 14 धावा आहेत. एकही विकेट नाहीये. बाटचिकाड बॉल थांबणार नाहीये. वेगानं बॉल ट्रॅव्हल करतोय फॅनलिकच्या क्षेत्रात. येतोय या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न तरी देखील पंचांचा हात बाहेर निघतो आणि पंच या चेंडूला दंडित करतात ऍज अ नो बॉल. भीमर त्यातच हा भीमर पुढचा बॉल घेऊन येतोय फ्री हिटचा. लॉब केलाय बॉल. ताकदीचा प्रहार. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडूला फक्त आकाशात हरवल्या गद बघावं लागतंय. इतका उंच आणि लांब होता परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचताय तिकडे. वेचून फेकतील तोपर्यंत 2. उलटा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ पायांच्या कैचीत बॉल अडकतोय. बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल.
आणि या एका धावेनं धावफलक पुढे जाईल 23 रन. खोलवर टाकलेला बॉल ग्लास करायचा होता. डाव्या एसटीच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल करतोय. वाईड आलाय आणि वाईडच्या पद्धतीने धावफलक पुढे सरकावेल 24 या अंकावर. लॉब केलाय बॉल. वर शॉट. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6. परफेक्ट ब्लॉक होल. परफेक्ट ब्लॉक होल. परफेक्ट ब्लॉक होल आपल्याला बघायला मिळतोय. नुसता फलंदाजच नव्हे तर फलंदाजाची फळी सुद्धा या ब्लॉक होल पुढे शरणागती पत्कारते. मिसफिल्ड. मिसफिल्ड. या मिसफिल्ड मुळेच दुहेरी येते. दुहेरीच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागलाय. 3 33 रन. भिंगडी बाद टीम हर्ष 11 नाशिक. वाईडिश लाईन मध्ये चेंडूला फेकलाय. अटेम्प्ट केलाय. पहिलाच बॉल तो वाईड आलाय. आणि प्रत्येक विकेटला इथे 501 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तिथेच 37 रन्स ऑन बोर्ड. 2 पूर्णांक 1 षटकांचा खेळ. 37 धावा धावफलकावर आहेत. अजूनही अर्धा खेळ व्हायचा बाकी आहे. वाह. वाढ शॉट. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक विकीच्या बॅटमधून आलाय. परंतु तो चेंडू गेलाय सीमारेषा पार. यस. थोडस फंबल होत आहे आणि चेंडूने उसळी घेतली आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4.
विशाल ससाणे आल्या आल्या लॉफ्ट केला जातोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रात झेल टिपला जातोय. पारितोषिक लावलं होतं 501 रुपयाचं, परंतु गोलंदाजाला पारितोषिक दिलं जाईल आता 1000 रुपयाचं. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. काय सेलिब्रेशन आहे, अफलातून सेलिब्रेशन, कारण दोन मोठ्या खेळाडूंना इथे बाद केलंय. आता 2-2 डावखुऱ्या हाताचे फलंदाज ते आपल्याला खेळताना बघायला मिळतील. एक आहे राहुल पवार तर एक आहे लारा. वाईडला नाही चितच काय गोलंदाजी केली आहे. 3 विकेट्स ते घेतल्यात गोलंदाजानं. स्लोवर गतीचे डिलिव्हरी, स्लोवर गतीचे बॉल आणि त्या स्लोवर गतीचे बॉल्स ते फलंदाजांना माघारी पाठवलेत. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. चौवेचाळीस धावा झाल्यात बोर्डवर. 3 षटकांचा खेळ झालाय.
आताच एक नाट्यमय षटक आपण मैदानाच्या आत बघितलं. तीन मोठे फलंदाज विकास धोत्रे, विशाल ससाणे आणि लारा शवाळे या तीन मोठ्या फलंदाजांना इथे झेल बाद व्हावं लागलंय. मोठे पटके खेळण्याच्या नादात त्यांचा झेल टिपला गेला आणि ते माघारी आलेत. आता येणारे 3 षटकं 44 धावा आहेत धावफलकावर. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकालाही तो फटका आणि तो चेंडू उमगलेला नाहीये. क्षेत्ररक्षकांची तिकडे धाव घेतली गेली परंतु चेंडू सीमारेषा पार जातोय. बाईकच्या माध्यमातून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागताय 48. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट मध्ये स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला, चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत तिकडे 2 धावा. 2च्या मदतीनं हर्ष 11 नाशिक या संघाच्या 50 धावा धावफलकावर लागताय. 50 रन्स आर कंप्लीट. डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला, डबल आय बॉल अडवून वेचून फेकला जातोय. एक धाव, एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक सजतंय 51 या अहेरी किमतीने. What attempt! What a attempt! काय अटेम्प्ट केलाय. झेल टिपण्याचा अतोनात प्रयत्न आणि तो प्रयत्न दर्जेदार. स्वतः मात्र हवेत काही क्षणासाठी होतोय आणि जमिनीवर धारा तीर्थ पडले जात आहेत तरी देखील तो झेल हाती सुटत नाहीये. एकदा बॅट चालवली जाते. बॉल स्लो आणि कमी वेगाने येत आहे. कमी वेगाने आलेले चेंडू इथे राहुलला बीट करताय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक. सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा हा स्ट्रोक राहुल पवारने खेळून काढलाय. चेंडूला पाठवलं डीप स्कोर रॅकच्या क्षेत्रात, सीमारेषा पार. षटकार 6. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागलाय 57. 57 रन. 4 षटक, 4 षटकाच्या खेळांती धावफलक 57 या अंकाने सजलाय. येणाऱ्या 12 चेंडूंवर योगेश आणि राहुल कशा पद्धतीने फलंदाजी करतात त्यावर डिपेंड असेल हर्ष 11 नाशिक या संघाचं एक आदर्श टोटल, एक आदर्श टार्गेट. सत्तावन्न. 4 षटकाच्या खेळांती धावफलक सजलाय 57.
मनोज आलेत गोलंदाजीला आणि आल्या आल्या पुन्हा एकदा झेल आणि यस 5 विकेट ऑल. चौथा बळी घेतलाय. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात केली आहे विकेटनं आणि योगेश महाले यांना माघारी पाठवलंय. योगेश महाले माघारी येत आहेत तर आता योगेश भोसने हा फलंदाजीला खेळपट्टीवर जाताना दिसतोय. खोलवर टाकलेला बॉल आता मात्र वेगानं अटेम्प्ट केला होता आणि त्या वेगानं फलंदाजाला जरी बीट केलं असलं तरी देखील बाईकच्या माध्यमातून एक धाव येते. रिव्ह्यू आलाय, पंचांचा रिव्ह्यू आलाय. स्टंपिंग साठी हा रिव्ह्यू बघूयात. अगदी काही क्षणात हा रिव्ह्यू तुमच्या समोर निर्णयित केला जाईल. स्टंपिंग साठी का रन आउट स्टंप नॉट आउट आहे. पोहोचलाय फलंदाज. रिव्ह्यू लॉस्ट असेल. ठीक आहे, ओके. पंचांनी घेतलेला होता कारणास्तव कॉलवर टाकलेला बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात टोलवला. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेला. बॉल आणला गेलाय परंतु अडवण्यासाठी हातात कलेक्ट केला जात नाहीये. मात्र दोनच धावा आणि या दोनच्या मदतीने धावफलकावर धावा लागतील 65 येस 65 रन. लॉब केलाय बॉल. उंच आहे, लांब नाही. झेल पकडला जाईल का? नाही, झेल सुटतोय. 5वी विकेट घेण्याची संधी होती. 5 इथे वाजला असता. 5 विकेट जर का गोलंदाजाने घेतल्या असत्या तर निश्चितच एक विक्रम झाला असता. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या आहेत. 21 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या आहेत मनोज यांनी. उल्लेखनीय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 67 धावा धावफलकावर लागल्यात. आता येणारे शेवटचे 6 चेंडू, शेवटचे 6 बॉल.
वाडस्ट्रोक अगदी दर्शनीय ड्राईव्ह टोलवला इथे राहुलनं आणि चेंडूला पाठवलाय कव्हरच्या क्षेत्रात सीमा पार 4. बोल्ड विकेट. दुसऱ्या चेंडूवर इथे फलंदाज राहुल पवारला माघारी यावं लागणार आहे. आघाडीपासून गेलेला होता, या धावफलकाला सजवत होता, परंतु आता मात्र अंतिम षटकात त्याला आउट व्हावं लागतंय आणि माघारी यावं लागतंय. तालिप मणियार त्याची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. रिव्हरचा अटेम्प्ट. चेंडू हवं ते काही क्षणासाठी, परंतु तो चेंडू जमिनीवर अडतातच नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. या 2च्या मदतीनं धावफलकावर धावा लागताय. 73 रन. तेव्हा तो उरताय शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 3 बॉल. बघूयात या शेवटच्या 3 बॉलवर फलंदाज कशा पद्धतीने आघात करतात, कशा पद्धतीने प्रयत्न करतात. उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु त्याच्या हातातून निसटून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार 4. फुलटॉस गॅप मध्ये टोलवलाय. बॉल ट्रॅव्हल करतोय तिकडे, परंतु आडला गेलाय. वर फिल्डिंग. अडवलाय एका हाताने बॉल आणि फेकलाय तो एका हाताने बॉल. तोपर्यंत तिकडे 3 धावा घेतल्यात. 3 धावा घेतल्यात. तिथंच या 3 धावा धावफलक पूर्ण करतोय 80 या आकड्याचं. 80 रन्स ऑन बोर्ड. Direct hit. Direct hit. आणि 81 धावा धावफलकावर लागल्यात. तर जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय 82 या आकड्याचं. 82 रन्स आर टू विन. लवकर यायचंय बाहेर आणि क्षेत्ररक्षकांना सांगेल मी की लवकरात लवकर तुम्ही देखील जायचंय. हर्षल नाशिक या संघाला विनंती आहे की तुम्ही फिल्डिंग साठी मैदानाच्या आत जायचंय.
चला लवकर मॅच सुरू करायची विनंती असेल दोघेही संघाच्या खेळाडूंना. आघाडीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आत बघतोय. 82 धावा बनवायच्या आणि त्या 82 धावा बनवण्यासाठी दोघेही फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत. योगेश भोजने आपल्याला गोलंदाजी मार्क पर दिसतोय. कसं केलं असेल 82 बनवायच्या धावा आणि 82 बनवण्याचा हा आगाज इथे केला जातोय. पहिला बॉल योगेश भोजने टाकतोय. कॉलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने ताकदीने खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय ऑन साइडच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिथे संमत चेंडूला उचलून फेकेल तर प्रत्येक सिंगल आणि या सिंगलनं या रणजितचा आगाज होतोय. 36 चेंडूंचा खेळ 36 मध्ये 82 धावा बनवायच्या आहेत. याच्यानंतर अजून एक मॅच 6-6 षटकांची खेळवली जाणार आहे. कॉलवर टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्र. संमत पोहोचेल तोपर्यंत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आला इथे दर्शनीय दर्जेदार चौकार. लिव्ह केलाय बॉल. जाऊ दिलाय बॉलला. बघूयात पंचांचा काय निर्णय येतो इथे. निश्चितच फाईड आहे. फाईड +1. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि 2 वर 7 धावा इथे दाखल होत आहेत धावफलकावर. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. आतमध्ये घुसून स्ट्रोक सजवायचा होता फाईन लेगच्या क्षेत्रात, परंतु इथे पंचांच्या हात बाहेर निघतात आणि पंच या चेंडूला वाईड म्हणून दंडित करताय. वाह वर शॉट. बॅट मधून ज्या वेळेस हा स्ट्रोक सजवला ना त्यावेळेस तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या तोंडून एकच नाव निघतंय, वाह वाह आणि वाह. पुन्हा एकदा सरळ बाटने खेळायचं होतं, परंतु पार्डनी बॉलचा संपर्क नाहीये. सरळ मांडांच्या कैचित बॉल अडकतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल मात्र आता शिल्लक राहतोय. 0.5 अर्थातच पहिल्या षटकातील 5 बॉलवर 11 धावा धावफलकावर लागल्या आहेत. शेवटचा बॉल. बाची कार्ड फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रबल करेल. योगेश भोजने याच्या विरोधातलं हे आक्रमण शेवट मात्र गोड केला जाईल आणि षटकाची ते सांगता केली जाईल या चौकारानं. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागताय. 15 रन बिनगडी बाद. टीम छत्रपती 11 सटाणा. करेक्शन आहे. 16 धावा लागल्या धावफलकावर.
16 रन्स ऑन बोर्ड. Half tracker ball over the covers. What a shot! What a shot! विकी धोत्रे याच्या विरोधातलं हे आक्रमण आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि विकी घेऊन आलाय ते षटक. त्या पहिल्याच बॉलवर इथे वेलकम बाउंड्री आली आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावर 20 लागलेत. एकदा कव्हर्स मध्ये दर्शनीय स्ट्रोक. चेंडूला ढकलून दिला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे आकाश. बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत एक दुहेरी घेतली जाईल. या दुहेरीने धावफलक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. कट केलाय बॉल परंतु तिथं एकही धाव नसेल. पॉइंट पर आहे क्षेत्ररक्षक गामाभाऊ. बॉलला उचलतील अडवतील एकही धाव नाही. निर्धाव चेंडू आहे. कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. बॉलला उचललं जाईल फेकलं जाईल. आता मात्र एका सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. कव्हर्स मध्ये उंच मारलाय बॉल. तू बॉलला उचलून फेकलं जात आहे तोपर्यंत 2 आणि दुहेरी येते. ब्लाइंड स्ट्रोक पाठ चालवली परंतु कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल. षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा लागल्या. 25 रन. बिनगडी बाद टीम छत्रपती 11 सटाणा. समत आलाय गोलंदाजीला. समतचं हे वैयक्तिक वेळेतलं पहिलं आहे परंतु संघासाठी 3रं षटक आहे. ओव्हर द कव्हर्स. वन शॉट. क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु क्षेत्ररक्षकाला पॉवर प्ले संपता क्षणी डीप पॉइंटला आणलं गेलं आणि त्यानंतर कव्हरच्या मस्तकावरून चेंडूला फेकलं गेलं. समतचं देखील स्वागत केलंय पहिल्या बॉलवर चौकारानं. कव्हर्स मध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे कारण सातत्याने या फलंदाजाच्या खेळण्याची शैली जर का आपण बघितली तर कव्हर आणि डीप पॉइंट या क्षेत्रातच जास्तीच्या धावा त्याने घेतलाय आणि ते मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चुका.
वा वर शॉट फाईट डिलिव्हरी आणि त्या फाईट डिलिव्हरीला योग्य जागा दाखवली आहे डीप फाईन लेगची. चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार 4. मात्र झेल टिपण्याची संधी होती. विशाल ससाडे प्रयत्न केला मात्र बॉल अडवला. एक सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक वेगाने वाढतंय पुढे. 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 2.4 षटकाचा खेळ झालाय. लिव्ह केलाय बॉल. जाऊ दिलाय बॉल. चितच निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल कारण खूप सारा बॅकफूट वर खेळून या चेंडूला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मोडकळीस काढलाय तो प्रयत्न. 35 रन. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील. बॅटची आतली कडा. बॉल गोलंदाजाच्या हातात सामावणार आहे. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या आहेत 35. आता येणारे 18 बॉल आणि येणाऱ्या 18 बॉलवर 47 ची आवश्यकता. खोलवर टाकलेला बॉल. तो फलंदाजाचा प्रयत्न लॉफ्ट करण्याचा तो प्रयत्न इथे मोडकळीस काढला जातोय. निर्धाव चेंडू या पहिल्या षटकातील निर्धाव चेंडू. खोलवर टाकलेला बॉल ऑन साइडच्या दिशेला इथे ड्राइव्ह केलाय. योगेश चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला वेचून फेकेल. एक सिंगल आणि या सिंगलने धावगती आता थोडीशी संत गतीने वाढणारे पुढे 36 या अंकावर. 16 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 16 मध्ये 46 ची आवश्यकता. 16 बॉल 46 रन. बीट केलाय. ओर पिच फॉल परंतु डावखुऱ्या हाताची गोलंदाजी करण्याची शैली गोलंदाजाची. अँगल बनवून कट केला जातोय. बाहेर चेंडूला नेलं जातंय आणि फळीपासून तो चेंडू निश्चितच दूर ट्रॅव्हल करतो. या कारणास्तव फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल. 3 चेंडू हाताळले आतापर्यंत आणि 3 वर 1च धाव आतापर्यंत खर्च केली आहे. खोलवर टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये ड्राइव्ह केलाय. समद माघारी येऊन चेंडूला बसतोय. 1च धाव असेल. या एका धावाने धावफलक पुढे सरसावेल 37 या अंकावर. तर मात्र 45 धावांची आवश्यकता आहे इथून. उडवलाय बॉल. उंच आहे हवेत. योगेश भोजने डाऊन टू द बॉल. झेल टिपला जाईल आणि आता मात्र पहिला विकेटचं पतन इथे होतंय. पहिला गडी बॅक टू द पवेलियन.
उड्डवलाय बॉल उंच हवेत. यस, आल्या त्याच पावलावर चालावं लागेल फलंदाजाला. लागोपाठचा दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. या षटकात मात्र फक्त 2 धावा आल्यात, कारण गोलंदाजांना बॅक करून ठेवलं होतं संघानं. गामा भाऊ असेल, आकाश असेल, या दोघांच्या षटकांची फार फार आवश्यकता नव्हती असं कदाचित संघाला वाटत होतं. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज, प्रॉपर गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतात ना, तर त्यावेळेस गोलंदाजी करणारी युनिट हे बळकटीला जातं. कारण बॅटिंग ऑलराऊंडर किंवा बॉलिंग ऑलराऊंडर, हा ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स हा एक वेगळा, तर एक प्रॉपर फलंदाज आणि एक प्रॉपर गोलंदाज यांचा खेळ हा एक वेगळाच आपल्याला बघायला मिळतो. नाही, फ्रंट फूट पर जाऊन स्टेप आउट केलाय. डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. 5व्या षटकाची सुरुवात इथे निर्धाव चेंडूने केली आकाशने. 82चा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये एक दर्जेदार फलंदाजीचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. परंतु नंतरून ज्यावेळेस प्रॉपर गोलंदाजी मार्कवर आलेत ना, त्यावेळेस फलंदाजांना माघारी जावं लागलंय. इथे सुद्धा फलंदाजाच्या बॅटची कड यष्टीरक्षकाच्या हातात सामावते आणि फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. आल्या आल्या चेंडूला सीमारेषा पारचं दर्शन घडवलंय आणि पाठवलंय ओव्हर द लॉंग ऑफ. सीमारेषा पार, षटकार 6.
6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि या 6 मध्ये 32 ची आवश्यकता, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी छत्रपती 11 सटाणा या संघाने केली होती, परंतु तदनंतर हर्ष 11 नाशिकच्या या संघाने कमबॅक केलाय. जो हरणार असेल त्याला या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल, तर जो जिंकणार असेल त्याला एव्ही फायटर्स या संघासोबत अजून एक सामना खेळायचा आहे. योगेश भोसले काय चोख खेळ आहे, पहिल्याच बॉलवर इथे षटकार ठोकला योगेशच्या आणि चेंडूला पाठवलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, सीमारेषा पार 6. मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 5 मध्ये 27 ची आवश्यकता. काय मॅच आहे, एक रोमहर्षक मॅच, रोमहर्षक सामना. ते म्हणतात ना, जिंकणं आणि हारणं या दोन बाजूंना जर का सोडलं ना, तर मैदानावरती खेळाचा आनंद कसा घ्यायचा हे महत्वाचं असतं. शॉर्ट पिच बॉल, ते मात्र एक सिंगल घेतली आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि आता फक्त औपचारिकता आपण बघतोय. 26 धावा 3 मध्ये. लिफ्ट केलाय बॉल, तेज तर्रार, लेन डिलिव्हरी आणि लेन डिलिव्हरी बॅट पासून दूर ट्रॅव्हल करते. पवनसाठी ते कॅश प्राइज आहे. सुबोध कडून लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यास 501 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हा बीट झालाय फलंदाज, वाईड आहे, वाईट बॉल आहे, तर तो 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय, फक्त 2 बॉल. डान्सिंग थांबतो, विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, ते सुद्धा पाठवली. बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल आणि या एका धावेनं ही मॅच जवळ जवळ आता खल्लास केली आहे. 1 बॉल आणि 24 ची आवश्यकता. स्लोवर बॉल आणि तो स्लोवर बॉल फलंदाजाला प्रॉपर एलिव्हेशन नाही देत आहे. 1 धावेल षटकाची समाप्ती आणि या खेळाची देखील समाप्ती होईल. हर्ष 11 नाशिक या संघानं हा सामना